नमस्कार, मी सुवर्णा। दिवाळी आली आहे आणि दिवाळी म्हटलं की आपल्याला फटाके आठवतात। मात्र यंदाची दिवाळी काहीशी खास आहे, कारण यंदाच्या दिवाळीत आपल्याला राजकीय फटाके सुद्धा फुटताना दिसणार आहेत। आजच्या या फटाक्यांचं निमित्त होतं बारामतीतल्या कार्यक्रमाचं। बारामतीमधल्या कार्यक्रमामध्ये आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर एकाच मंचावर होते। आता इतके सगळे मातब्बर एकत्र आल्यानंतर राजकीय फटाक्यांची दिवाळी तर होणारच। याच कार्यक्रमामध्ये अजित पवारांचे बंधू राजेंद्र पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आणि त्यानंतर काही खुमासदार फटाके फुटले। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सहकारी, सरकारी अधिकारी, डॉक्टर्स, वॅक्सिन तयार करणाऱ्या कंपन्या व सर्वांमुळे राज्य कोरोनातून बाहेर पडल्यासारखे वाटते आहे। खरे तर अर्थकारण हे केवळ शेतीने वाचवले। शेती चालू होती। आमच्या संस्थेत प्राध्यापकांनी शेतीत काम केले, अगदी रोपाच्या निर्मितीपासून। पण अशा किती संस्था आहेत? आम्ही खूप लहान आहोत, सूचना देण्याचा आमचा अधिकार नाही। पण परत शाळा व कॉलेज बंद करण्याचा निर्णय झाला तर विद्यार्थी व संस्थांचे अपरिमित नुकसान होईल। तर राजेंद्र बंधूंच्या या तक्रारीनंतर अजित पवारांनी त्यांना खडसावलं। मुख्यमंत्री आपल्याकडे पाहुणे आलेले असताना त्यांच्यासमोर तक्रार नको, असं अजितदादा म्हणाले। दूध उत्पादनात आज जग पुढे आहे। सत्कार मूर्तींनी महाराष्ट्रात दुग्ध व्यवसाय हा जवळपास नाहीत महत्व आहे। राजकीय फटकेबाजी बघायला मिळाली। अजितदादा यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे। चौकार षटकार लगावले गेले। कमी जनावरात जास्त दूध उत्पादनात आज जग पुढे आहे। ज्या महाराष्ट्रात दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा आहे तिथे आत्महत्या जवळपास नाहीत। इतके वेटरनरीचे महत्त्व आहे। 5000 जनावरांमागे एक डॉक्टर असून सुद्धा राज्यात 1,500हून अधिक जागा रिक्त आहेत। संपूर्ण इंडस्ट्री तज्ज्ञांवर नव्हे तर LSSवर चालते। राज्यात दरवर्षी 480 डॉक्टर डिग्री घेऊन बाहेर पडत आहेत। त्यातील बरेच सरकारी नोकरीत जातात। उरलेले पेट डॉक्टर म्हणून वेटरनरी काउन्सिलने खाजगी कॉलेज न देण्याचा कायदा केंद्र सरकारकडून मंजूर करून घेतला। त्यांना स्पर्धाही नको आणि गुणवत्ताही नको आहे। खरं तर अजित पवारांनी सुद्धा इथे ही प्रतिक्रिया त्यांचा भाऊ देत होता किंवा तक्रार करत होता तेव्हा त्यांना खडसावलं, ऐकवलं। तर मुख्यमंत्र्यांनी मात्र या सगळ्यानंतर चौकार मारला किंवा लगावला। दोन भावांनी काय ते ठरवावं, नाहीतर आम्हाला सांगावं, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी कोपरखळी मारली। ते तुम्ही दोघं ठरवा आणि मला सांगा। काय काय करायचं, काय काय बाकी मला सांगा। आणि त्यांनी आडकाठी केली तर माझ्याकडे या, म्हणजे मग मी पवार साहेबांकडे जाऊन ते करून घेतो। नाही, चांगल्या कामाच्या आड कधी येणार नाही। उगाच काही अडथळे असतील, लाल फिती असतील तर लाल फिती असेल तर आपण कात्रीचं सेंटर काढू, ते लाल फिती पण कापून टाकू। आणि शेवटी महाराष्ट्र हा आपला महाराष्ट्र आहे, माझा महाराष्ट्र आहे। आणि माझा महाराष्ट्र हा देशात तर सर्वोत्तम असलाच पाहिजे, पण जगात सर्वोत्तम होण्यासाठी जे जे काय करता येणं गरजेचं आहे ते आपल्याला सगळ्यांना मिळून करायलाच पाहिजे, केलंच पाहिजे आणि करणारच। ही जिद्द घेऊन आपण पुढे जाऊया। या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी चांगलीच टोलेबाजी केली। मी कोणाचे पाय धरले नाहीत, मी स्वतःच्या पायावर उभा आहे। नेमकं मुख्यमंत्री अजून काय काय म्हणाले बघूयात। म्हणजे असं उभा राहायला कधी मी डगमगत नाही, कधीच डगमगलो नाही आणि डगमगणार पण नाही। पण या कार्यक्रमाचं उद्दिष्टच ते आहे की तरुणांनी स्वतःच्या पायावर उभं कसं राहावं ही दक्षता ही संस्था घेते। म्हटलं मग जायलाच पाहिजे। मुळामध्ये पवार साहेबांसारखा एक तरणा बांड नेता सुप्रिया, तू खरं सांगितलंस की खोटं? मला तर वाटतं खोटंच आहे। सहस्त्रचंद्र दर्शन ज्यांनी विकासाचा सूर्य दाखवला आणि अजूनही थांबायला तयार नाहीत।
मुख्यमंत्री इतक्यावर थांबले नाहीत. त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरूनही चांगलीच फटकेबाजी केली. आपण ऐकूयात मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी. पण राजकारणात पटत नाही म्हणून तुम्ही चांगलं काम जे करता त्याच्यामध्ये अडथळे आणणं हे काय आपलं राजकारण असू शकत नाही, आपली संस्कृती असू शकत नाही, आपल्यावरचे संस्कार नाही आहेत. जे काय आपण चांगलं करतात, हां ठीक आहे, अगदी पाठिंबा जरी देता येत नसला तरी त्याच्यामध्ये विघ्न तरी आणू नये. विघ्न संतोषी खूप आहेत, पण त्या विघ्न संतोषींना शेवटी मिळतं काय? जो आनंद या कामामध्ये मिळतो तर त्या विघ्न संतोषींना आनंद हा शब्द त्यांच्या आजूबाजूला सुद्धा कधी फिरकणार नाही. एक ध्यास जो असतो की तरुणांमध्ये कल्पना असतात, कल्पनेला पंख फुटण्याचं ते वय असतं, आणि तुमच्या म्हणजे या ज्या संस्था आहेत जे नेमकं हेच काम करतं, जे कोणीतरी करायला पाहिजे की त्या पंख तर फुटलेत. फुलपाखराला सुद्धा पंख फुटतात, काही ठिकाणी वाळवीला सुद्धा पंख फुटतात, पण त्या पंखांमध्ये भरारी मारण्याचं बळ, गरुडाचं बळ देण्याचं काम ह्या संस्था करत असतात. युतीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री काय म्हणाले तेही बघूयात आणि कोणाला त्यांनी टोला हाणला तेही बघूयात. फुलपाखराला सुद्धा पंख फुटतात, काही ठिकाणी वाळवीला सुद्धा पंख फुटतात, पण त्या पंखांमध्ये भरारी मारण्याचं बळ, गरुडाचं बळ देण्याचं काम ह्या संस्था करत असतात. ती आहे कल्पना सुंदर आहेत, नवीन नवीन कल्पना आहेत. जमाना बदलतोय, बदल घडत असतो. मगाशी जे वाक्य होतं ना, जिद्द पाहिजे, बदल सगळीकडे घडू शकतो. मी आता मनातल्या मनात विचार करत होतो, राजकारणामध्ये सुद्धा एक इन्क्युबेशन सेंटर आवश्यक असतं. आम्ही सुद्धा उघडलं होतं 25-30 वर्ष. बारामतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता अनेकांवर टीका केली आहे. त्यांनी काय टोलेबाजी केली बघूयात. नाही, कारण त्याला इन्क्युबेशनला मराठीत म्हणतात उबवणी केंद्र, बरोबर ना? आम्ही सुद्धा नको ती अंडी उबवली, पुढे काय झालं तुम्ही बघतात. अशाही काही गोष्टी घडतात, ते घडत असतात. ठीक आहे, आपलं काम आपण आपलं कर्तव्य केलं, पुढे काय करायचं याचं त्यांनी ठरवायचं असतं. बारामती हे आता पुण्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं केंद्र बनेल. तेवढ्यात अजित पवारांनी त्याला हटकून शिक्षणाचं अशी मिश्किल सुधारणा सुचवली. यावरून सभागृहामध्ये हशा पिकताच मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला. मगाशी गाडीतून येताना अजितदादा सांगत होते की पुण्यानंतर बारामती एक नंबर 2चं केंद्र बनेल. माझं तर मत आहे शिक्षणाचं, राजकारणाचं पण आहेच. बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी इकडे शिकवल्या जातात. आपण आपले मिळून धडा शिकवण्याचं काम करू. मुख्यमंत्र्यांनी टोलेबाजी केल्यानंतर उपमुख्यमंत्री सुद्धा गप्प बसले नाहीत. शिक्षणाबाबत ते नेमकं काय म्हणाले बघूयात. आणि आजची धनत्रयोदशी आणि येणारी दिवाळी आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, समाधान, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येऊ अशा प्रकारच्या शुभेच्छा मी आपल्या सर्वांनाच देतो. येतानाच विमानतळावरून येत असताना मी 20 मिनिटांमध्ये त्या दोघांना बारामतीची साधारण माहिती देण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांची ही दुसरी ट्रिप आहे, दुसऱ्यांदा राज्याचे प्रमुख म्हणून ते ह्या भागामध्ये आलेले आहेत आणि ताई तर पहिल्यांदाच आलेले आहेत. अनेक मान्यवर उद्योगपती अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी बारामतीला भेटी दिलेल्या आहेत. कशा पद्धतीनं बारामती बदलत गेली, शिक्षणाच्या बाबतीमध्ये देखील कसे आमूलाग्र बदल इथं होत गेले. ज्यांच्या घरामध्ये शिक्षण कधी पाहायला मिळालं नाही अशांची मुलं मुली हे कसं दर्जेदार शिक्षण घ्यायला लागले आणि समाजातल्या सर्व घटकाच्या करता करण्याचा प्रयत्न पवारसाहेबांनी या निमित्तानं केला आणि त्याला सर्वांनी साथ दिली म्हणून इथपर्यंतचा टप्पा आपण पार पाडला आहे. आज देखील हे दोन्ही सेंटर उभी करत असताना खूप काही वेगवेगळ्या अडचणी आल्या, ज्याचा उल्लेख आमचे बंधू राजेंद्र पवारांनी केला, परंतु त्याच्यात खूप जणांचं योगदान आहे. खूप जणांनी कष्ट घेतले, मेहनत घेतली, वेळ दिला आणि त्याच्यामुळे हे सर्व उभं राहिलेलं आहे. आता ज्या उद्देशाने हे सगळं उभं केलेलं आहे तो देखील उद्देश चांगल्या प्रकारे सफल झाला पाहिजे. आत्ताच मला मुख्यमंत्री म्हणत होते की हे
इनोव्हेशन सेंटर आणि इन्क्युबेशन सेंटर हे आपल्याला अधिक कसं वेगवेगळ्या भागामध्ये करता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न हा झाला पाहिजे. ते त्यांच्या भाषणामध्ये त्याच्याबद्दल अधिक विस्तृतपणे बोलतील. इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. नेमकं शरद पवार काय म्हणाले बघूयात. 50 वर्षाच्या पूर्वी काही सहकार्यांना बरोबर घेऊन 2 संस्थांची स्थापना बारामतीमध्ये केली. त्या 2 संस्था म्हणजे कृषी विकास प्रतिष्ठान आणि विद्या प्रकाशन. एकीचा सर विद्या प्रतिष्ठानचा सगळा जोर हा शिक्षणाच्या सार्वत्रिकरणावर होता. प्राथमिकपासून उच्च शिक्षणाची सुविधा कशी देता येईल याच्याकडे होता. आणि मला आनंद आहे की आज त्या ठिकाणी 30 ते 35 हजार मुलं मुली शिकत आहेत आणि त्या संस्थेचा नावलौकिक राज्यामध्ये एक उत्तम संस्था म्हणून आहे. आणि त्याच वेळेला दुसऱ्या एका संस्थेची स्थापना केली, तिला आज 50 वर्ष होत आहेत आणि ती म्हणजे कृषी विकास प्रतिष्ठान. मला आठवतं आहे की त्यावेळेला माझ्याबरोबर 2 ऑस्ट्रेलियन भगिनी काम करायच्या. कमलाकांत पाटील जवाहर म्हणून आमचे एक सहकारी होते, ते काम करायचे आणि आणखीन 1-2 लोक होते. आम्ही सगळ्यांनी मिळून या कामाची सुरुवात केली, शून्यातनं केली. पण आज एका उंचीवर जाऊन आपण पोचलो आणि शेतीच्या क्षेत्रामध्ये महत्त्वाचं काम करणारी संस्था म्हणून आज या संस्थेचं नावलौकिक झालेलं आहे. बुलेटिनमध्ये इथे एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बातमी आणि बरंच काही बुलेटिनमध्ये स्वागत. आज धनत्रयोदशी आहे, अश्विन महिन्याचा 13वा दिवस. धन्वंतरीची पूजा केली जाते या दिवशी. या दिवसाचं महत्त्व आणि पूजा कशी करावी जाणून घेऊ. आज धनत्रयोदशी आहे. आजचा दिवस जो आहे तो धनाची पूजा करायचा दिवस आहे. जनरली आपण असं बघतो बाहेर की आजच्या दिवशी सोनं घ्यायला खूप घाई होते. पण खरं आपण जर शास्त्र पाहिलं तर पुष्य नक्षत्र जेव्हा असतं तेव्हा धन खरेदी करावं. गुरुपुष्यामृत योगावरती धन खरेदी करावं आणि आजच्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची पूजा करावी. हे आता आपलं नैवेद्याचा ताट आहे, बरोबर. काय काय आहे बघा. हळद कुंकू आहे, अक्षता आहेत, विशेष नैवेद्य असतो लाह्या, बत्तासे असा नैवेद्य असतो. लक्ष्मीला लाह्या अत्यंत प्रिय आहेत. धने आणि गूळ असा एकत्र करायचा असतो आणि ह्याचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि ते धने आणि गूळ चावून खायचे आहेत सगळ्यांनी. त्या दिव्यांमध्ये सुद्धा 2 दिवे आपल्याकडे सांगितलेले आहेत. सो हा आहे तो तुपाचा. जो तुपाचा दिवा असतो तो देवतांच्या उजव्या साईडला असतो. सो ही आपली देवता आहे, तो आपण इथे ठेवला. आणि जो तेलाचा दिवा आहे, समई म्हणतो, तो देवांच्या डाव्या साईडला. आणि दिव्यामध्ये नेहमी जुळी वात असते. सो अशा पद्धतीने आपण तयारी पूर्ण केलेली आहे. त्यामुळे आपण पूजा सुरू करूया. अष्टगंध आणि कुंकू वाहा देवाला. महिषेसुराणामधिपे देवानांच पुरंदरे तत्रासुरैर्महावीर्यैर्देवसैन्यं पराजितं जित्वा च सकलान् देवानिन्द्रो भून्महिषासुरः. लक्ष्मी, कुबेर सगळ्यांना सांगा, धन्वंतरी देवतेला सांगा की आमच्यावरती कृपा असू दे आणि आमच्या घरी आरोग्य, धनधान्य आम्हाला अगदी व्यवस्थित मिळू दे, सुख समाधान मिळू दे. ह्रीं ओम. यम दीपदान, मृत्यूची देवता यम,
आपल्या घरामध्ये अपमृत्यू येऊ नये म्हणून यमदीपदान करायचं असतं. तर ती करायची पद्धत कशी आहे? अगदी सोपी आहे. हा आता तुम्ही दिवा बघताय. कणिक भिजवतो ना आपण, तशी कणिक भिजवायची. कणिक भिजवताना हळद घालायची थोडीशी त्याच्यामध्ये. हळद घातल्यानंतर त्याची अशी छोटीशी पणती करायची आणि संध्याकाळ झाली सूर्यास्ताच्या वेळेस साधारणपणे घराच्या बाहेर जाऊन दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा ठेवायचा. दिव्याची पूजा करायची जशी आपण आत्ता पूजा केली. हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची आणि यमाला नमस्कार करायचा आणि सांगायचं की आमच्या घरच्यांचं रक्षण कर आणि आमच्या घरी अपमृत्यू येऊ देऊ नकोस. आणि पूर्वी एकेकाळी तर हे अगदी घराघरातून व्हायचं, आता ते थांबलेलं आहे. सो आपण हे जरूर करूया संध्याकाळी. आज धनत्रयोदशी, दिवाळीतील एक महत्त्वाचा दिवस. आज 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे, त्यामुळे आजच्या दिवशी सोनं खरेदी केली जाते. आजच्या दिवशी सोनं खरेदी केल्याने वर्षभर भरभराट आणि प्रगती होते असं समजलं जातं. आजच्या दिवशी ग्राहक मोठ्या संख्येनं सोनं खरेदी करतात. यामध्ये विविध प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने, लक्ष्मीचे शिक्के, सोन्याचे कॉईन्स खरेदी करण्याची परंपरा आहे. ग्राहक मोठ्या संख्येनं सोन्याची खरेदी करताना आज दिसून आले. त्यामुळे सुवर्णनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगावात सोनं खरेदी करता ग्राहकांनी गर्दी केली. धनत्रयोदशी आहे आज आणि आजचा दिवस सोनं खरेदी करता शुभ असतो. त्यामुळे आजच्या दिवशी सोनं खरेदी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. गेल्या वर्षी कोरोनाच्या काळामध्ये नागरिकांना सोनं खरेदी करता बाहेर पडता आलं नव्हतं, त्यामुळे यावर्षी नागरिक सोनं खरेदी करण्याकरता आनंद व्यक्त करतायत. नागरिकांशी आणि सोने व्यापारी कुमार जैन यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर यांनी. मी सध्या झवेरी बाजारामध्ये आहे आणि तुम्ही पाहत असाल तर सोने खरेदी करण्यासाठी अक्षरशः नागरिकांची झुंबड लागलेली आहे. आपण या नागरिकांशी या संदर्भातला संवाद साधणार आहोत. क्या बताओगे आप, किस प्रकार आपकी शॉपिंग चल रही है अभी? शॉपिंग 2 साल से तो कोविड की वजह से शॉपिंग नहीं कर पाई, लेकिन आज मैं शॉपिंग करने आई हूँ. इधर का स्टॉक बहुत अच्छा है और मुझे वैरायटी बहुत अच्छी लगी, मैंने शॉपिंग किया. आज आपने क्या क्या खरीदी की? मैंने ब्रासलेट देखा, चैन लिया और कुछ देख रही हूँ. ओके, तर आपण या ठिकाणी नागरिक पाहत असाल तर कोविडच्या काळामध्ये सोने खरेदी करण्यासाठी त्यांना बाहेर पडता आलं नव्हतं. मात्र आता सोने खरेदी करताना आपल्याला ते खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. आपल्यासाठी सोबत बोलण्यासाठी स्वतः सोने व्यापारी कुमार जैन सुद्धा आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भातला संवाद साधणार आहोत. या दुकानामध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे की नागरिकांची झुंबड ही मोठ्या प्रमाणात असते. मात्र कसा नेमका नागरिकांचा प्रतिसाद आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, क्या बताओगे, कितनी तौर पर लोग यहाँ पर आ रहे हैं, कैसी शॉपिंग चल रही है? शॉपिंग की बात करें तो लोग जो है कोविड के बाद बाहर निकल नहीं पाए थे, मानसिक त्रस्तता आई हुई थी, वो सब देखते हुए अब की बार दशहरा में एक अच्छा सा रिस्पांस मिला था. और जैसे ही फेस्टिव सीजन शुरू हुआ 3 बड़ी बड़ी खरीदारियां शुरू हो गई. फेस्टिव सीजन की खरीदारी, आने वाले पीरियड में शादियों की खरीदारी, और लोगों के पास जो सेविंग थी इस पीरियड में, जो लोग होटलों में नहीं गए, लोगों ने इंटरनेशनल टूर नहीं की, वो सब पैसे बचे हुए थे. जहाँ तक शादियों की बात करें उसमें भी बहुत सारी सेविंग हुई. सरकार के रेस्ट्रिक्शन से जो 1000 लोगों के लिए व्यवस्था करते थे, वहाँ सरकार ने 50 से 100 आदमियों के खाने की व्यवस्था का रेस्ट्रिक्शन था. और लिमिटेड फंक्शन थे, लोग शादियों में 4 फंक्शन करते तो वहाँ पे एक ही फंक्शन रखवा था. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश सह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, झवेरी बाजार, मुंबई. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.